ब्रेकिंग न्यूज येथे राज्यातील बळीराजासाठी अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी। येत्या 10 दिवसात राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशी घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे। येणाऱ्या 8-10 दिवसात जे आपल्या मातेच्या अहिल्या देवीच्या नावाने जी कर्जमाफी आहे, येणाऱ्या 10 दिवसामध्ये ती कर्जमाफी केली जाईल। नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना मित्र चॅनलमध्ये। जळगाव जिल्ह्यात मे महिन्याच्या अखेरीस आलेल्या मान्सूनपूर्व वादळाने केळी आणि लिंबू उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे। प्राथमिक पंचनाम्यानुसार तब्बल 701 हेक्टरवरील केळी आणि 216 हेक्टरवरील लिंबू बागांचे प्रचंड नुकसान झाले असून भडगाव व मुक्ताईनगर तालुक्यात याचा सर्वाधिक फटका बसला आहे। जळगाव जिल्ह्यात येत्या 12 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे। मात्र एल निनोच्या संकटामुळे यंदा जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने जमिनीमध्ये पुरेशी ओल निर्माण झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरण्या करू नयेत असे आवाहन कृषी विभागाने केले आहे। पातूर पंचायत समिती अंतर्गत शिरपूर येथील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची विहीर आणि पंपगृह अत्यंत जीर्ण झाले आहे। इमारतीच्या भिंतींना मोठे तडे गेले असून कोणतीही मोठी दुर्घटना घडल्यास पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो। त्यामुळे प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। गेल्या 10 दिवसात पेट्रोल प्रति लिटर 7.67 रुपये तर डिझेल 7.80 रुपयांनी महागल्यामुळे वाहतूक खर्च वाढला आहे। याचा थेट परिणाम भाजीपाला बाजारावर झाला असून चवळी, फ्लॉवर, वांगी आणि टोमॅटोचे दर दुपटी वाढले आहेत, ज्यामुळे सर्वसामान्याचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे। मनुष्यबळाच्या तीव्र टंचाईने ग्रासलेल्या अकोला महानगरपालिकेसमोर नवीन मोठे संकट उभे ठाकले आहे। येत्या डिसेंबर अखेरपर्यंत प्रभावी उपायुक्तांसह तब्बल 36 अनुभवी अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त होणार असून अनेक वर्षापासून नियमित भरती न झाल्याने महापालिकेचा कारभार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे। दिव्यांग प्रवर्गातून सरकारी नोकरी मिळवण्यासाठी बोगस प्रमाणपत्र काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाने बोगस असल्याचा संशयावरून प्रमाणपत्र नाकारल्यानंतर संबंधित व्यक्तीने खोट्या माहितीच्या आधारे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातून प्रमाणपत्र मिळवल्याने सावली दिव्यांग संघटनेने चौकशीची मागणी केली आहे। राज्य सरकारने आगामी खरीप हंगामाच्या तोंडावर तब्बल 45,000 कोटी रुपयांची ऐतिहासिक कर्जमाफी घोषित केली आहे। गेल्या 50 वर्षातील हा सर्वात मोठा टप्पा असून यामुळे राज्यातील लाखो बळीराजाचा सातबारा कोरा होण्यास मोठी मदत होणार आहे। केंद्र सरकार 15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाऐवजी टप्प्याटप्प्याने उत्पादक किंमत निर्देशांक म्हणजे PPI लागू करणार आहे। यामुळे एखादी वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी उत्पादनाच्या स्तरावर किती महाग झाली याचा अचूक आणि वास्तववादी डेटा सरकारला मिळणार आहे। पश्चिम एशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे घसरणारा रुपया सावरण्यासाठी RBIने आपल्या साठ्यातील 12 अब्ज डॉलरच्या सोन्याची विक्री केल्याचा दावा ब्लूमबर्गने केला आहे। अधिकृत आकडेवारीनुसार 22 मे रोजी संपलेल्या अवघ्या 2 आठवड्यात ही संभाव्य मोठी विक्री झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे। कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर शिरोड आणि जयसिंगपूर परिसराला मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले। 1.5 तास चाललेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, घरावरील पत्रे उडाली तर सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली। गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाअंतर्गत असलेल्या जलसंपदा विभागाची कार्यालय स्थलांतरित करण्याच्या धोरणात्मक निर्णयाला छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे। या निर्णयाविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळल्यामुळे शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे। सोलापूरच्या सलगर वस्ती परिसरात एका खासगी मालमत्तेवर झालेल्या जवळपास 118 झाडांच्या अवैध वृक्षतोडीचे मोजमाप वन विभागाने पूर्ण केले आहे। या नुकसानीचा सविस्तर मूल्यांकन अहवाल महापालिकेला सोपवला जाणार असून पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या पाहणीनंतर दंडात्मक कारवाई होईल।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना अजूनही ई-KYC पूर्ण केलेली नाही त्यांना पुढील लाभ दिला जाणार नाही. दरम्यान डेटा पडताळणी तब्बल 14,000 पुरुष लाभार्थी आढळले असून त्यांच्याकडून शासन ही रक्कम वसूल करणार आहे. राज्यातील 55.72 लाख शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यासाठी 36,585 कोटी रुपये खर्च होणार असून जमीन धोरणाची कोणतीही अट असणार नाही. कृषी विपणन क्षेत्रात ऐतिहासिक निर्णय घेत शासनाने मुंबई APMCला राज्याचा पहिला राष्ट्रीय बाजार म्हणून दर्जा दिला आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला असून 1200 एकरावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्केट उभारण्याचा संकल्प केला आहे. राज्यातील रस्ते पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी मंत्रिमंडळाने 12,000 कोटी रुपयांचा भव्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला मान्यता दिली आहे. या प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागातील रस्ते आणि मुख्य ग्रोथ कॉरिडॉरमधील रस्त्यांच्या कामांना प्राधान्य दिले जाईल. जमीन मोजणीला लागणारा वेळ कमी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने 1 जूनपासून 5 विभागांतील 20 जिल्ह्यांमध्ये विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत प्रलंबित अर्ज अवघ्या 28 दिवसात निकाली काढले जाणार असून पुढील टप्प्यात आणखी 150 तालुके जोडले जातील. गोरेगाव ते बोरिवली दरम्यान हार्बर मार्गाचा विस्तार करण्यासाठी पश्चिम रेल्वेने निविदा मागवल्या आहेत. MUTP 3A अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या या 898 कोटींच्या प्रकल्पामुळे प्रवाशांना थेट CST आणि चर्चगेटसाठी लोकल सेवा उपलब्ध होईल. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती आणि महागड्या कर्ज हप्त्यानंतरही मे महिन्यात देशभरात तब्बल 4.40 लाख कारची विक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही विक्री 25% अधिक असून मारुती सुझुकीने सर्वाधिक 2.42 लाखाहून अधिक गाड्या विकून नवा विक्रम केला आहे. नोकरीसाठी जाणीवपूर्वक खरी किंवा उच्च शैक्षणिक पात्रता लपवल्या संबंधित सरकारी कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करता येते का? तेलंगणा उच्च न्यायालयाच्या एका निकालावर अंतिम सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने संमती दर्शवली असून केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. देशात यंदा सरकारी यंत्रणांनी 349 लाख टन गव्हाची विक्रमी खरेदी केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही खरेदी तब्बल 17% वाढली असून यामध्ये 121 लाख टनांसह पंजाब आणि 104 लाख टनांसह मध्य प्रदेश राज्य आघाडीवर आहे. ऐन खरीपाच्या तोंडावर खत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किमती वाढल्या आहेत. 10-26-26 आणि 12-32-16 या ग्रेडच्या खतांचे भाव थेट 2,450 रुपयांवर पोहोचले असून युरियाला पर्याय असलेल्या अमोनियम सल्फेटला अनुदान देण्याची मागणी डीलर्स असोसिएशनने केली आहे. अकोट पंचायत समिती अंतर्गत बांबर्डा गावातील प्रधानमंत्री आवास योजनेचे हप्ते रडकले आहेत. निधी अभावी अनेक गरिबांच्या घरकुलांची कामे भीतीपर्यंत रडकल्याने पावसाळा तोंडावर आल्याने लाभार्थ्यांनी तातडीने अनुदान खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे. अकोला जिल्ह्यातील तेलारा, पातूर आणि उरळ परिसरात मान्सूनपूर्व पावसाने आणि वादळी वाऱ्याने भीषण दाणादाण उडवली आहे. अनेक ठिकाणी झाडे आणि वीज खांब उन्मळून पडले असून तेलारा तालुक्यात केळीचे पीक पूर्णपणे भुईसपाट झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. महावितरणने राज्यात आतापर्यंत तब्बल 1,14,44,000 स्मार्ट मीटर यशस्वीरित्या बसवले आहेत. यात सर्वाधिक 43 लाख मीटरसह कोकण विभाग अव्वल असून ग्राहकांना यामुळे टाइम ऑफ डे अंतर्गत वीज दरात प्रति युनिट 80 पैसे सवलत मिळणार आहे. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राज्य सरकारला शेतकरी कर्जमाफीसाठी परवानगी दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून आगामी पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे यासाठी आर्थिक तरतूद केली जाईल. कोल्हापूरच्या प्रसिद्ध गोकुळ दूध संघाच्या मतदार यादीतून तब्बल 427 संस्थांना अपात्र ठरवत वगळण्यात आले आहे. पोटनियमानुसार नोंदीनंतर 3 महिन्यांच्या आत दूध पुरवठा न केल्याचा या संस्थांवर आरोप असून यामुळे राजकीय पक्षांना मोठा फटका बसला आहे.
कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक पीक कर्ज थकवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा झटका बसणार आहे. राज्य शासनाने 2019 मधील लाभार्थी आणि सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकीत खातेदारांची माहिती बँकांकडून मागवली असून पडताळणी दोषी आढळणारे शेतकरी अपात्र ठरतील. जळगाव जिल्ह्यातील 2655 शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण अजूनही प्रलंबित आहे. प्रशासनाने 30 जूनची अंतिम हेडलाईन दिली असून या दरम्यान केवायसी पूर्ण न केल्यास पुढील हप्ता थांबवला जाईल असा स्पष्ट इशारा दिला आहे. कृषी वीज बिलाची थकबाकी वळती करण्यासाठी राज्य सरकार 32,679 कोटी रुपयांचे कर्जरोख काढणार आहे. सरकारने केवळ मूळ रकमेचा विचार केल्यामुळे महावितरणला व्याज आणि दंडाच्या रकमेवर पूर्णपणे पाणी सोडावे लागणार आहे. यामुळे कृषी पंपधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या ऐतिहासिक खामगाव जालना रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने विशेष रेल्वे प्रकल्प म्हणून घोषित केले आहे. 26 मे 2026च्या राजपत्रानुसार या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून यामुळे आता जमीन अधिग्रहण आणि भूसंपादनाचा मार्ग वेगाने मोकळा झाला आहे. वर्ध्यातील ऐतिहासिक गोसंवर्धन गोरज भंडारवर अन्न व औषध प्रशासनाने अचानक टाकलेल्या धाडीमुळे दूध उत्पादकांमध्ये तीव्र संताप आहे. 800हून अधिक दूध उत्पादकांचे संकलन बंद झाल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला असून शेतकऱ्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे. भारताच्या कांदा निर्यात बंदीचा फायदा घेत बांगलादेश, म्यानमार आणि पाकिस्तानसारखे शेजारी देश कांदा उत्पादनात आत्मनिर्भर होत आहेत. धक्कादायक म्हणजे भारतातून तस्करी होणाऱ्या कांदा बियाण्यांच्या बळावर हे देश आता भारताचेच मोठे स्पर्धक म्हणून उभे ठाकत आहेत. जळगावच्या रावेरमध्ये बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या कुटुंबावर जिल्हा उपनिबंधकांनी मोठी कारवाई केली आहे. सावकाराच्या ज्याच्यात अडकलेली केळी उत्पादक शेतकऱ्यांची 11.71 हेक्टर म्हणजेच तब्बल 28.93 एकर जमीन मूळ मालकांना परत करण्याचे आदेश देण्यात आले आहे. ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी यंदा सरासरीच्या 98% पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र पावसाचे वितरण असमान राहणार असून जून ते सप्टेंबर दरम्यान मोठे खंड पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी कमी कालावधीच्या पिकांना प्राधान्य द्यावे. पुणे शहर आणि ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष वाढले असतानाच पाणी वाटपाचा पेच निर्माण झाला आहे. विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे गेल्या 6 महिन्यांपासून कालवा सल्लागार समितीची बैठक रखडली असून ऐन उन्हाळ्यात पाण्याचे कडक नियोजन कोलमडले आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा शेतीविषयक डेली न्यूजसाठी आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.